नमस्कार. आपण काल अगदी पहाटे 2:30 वाजता आलात बारामतीहून. तुमचं सरनेम काय? सिद्धा बोलते. हां, बोईटे. तुम्ही नवरा बायको दोघं आलात. तर कसं वाटलं तुम्हाला आमच्याकडे माऊली कृपा होमस्टेमध्ये किंवा दापोलीमध्ये आमच्या एरियात राहून? छान वाटलं, म्हणजे आल्याबरोबर सेवा व्यवस्थित दिली, रूम फास्टमध्ये सगळ्या हे दिलं, हां. त्याबद्दल छान वाटलं. आणि इथे काय काय फिरलात तुम्ही एका फाटणे दिवसात? अगदी आता 4 वाजेपर्यंत तुम्हाला फिरून लगेच निघायचं होतं. हो, त्यामुळं आम्ही कमीच पॉईंट फिरलो, जास्त काही पॉईंट आम्ही घेतले नाहीत. हां. 2-3 बीच बघितले, गणपतीचं एक मंदिर होतं तिथे पण छान वाटलं, प्रसन्न वाटलं. कड्याचा गणपती. हो, हां. दर्शन वगैरे घेतलं. अच्छा. म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही सकाळी निघालात आणि त्याप्रमाणे फिरून व्यवस्थित दर्शन वगैरे सगळं झालं. ओके. तुम्ही आता जेवणाचा स्वाद काय घेतलात नाही. आमच्याकडे माझी केअरटेकर आहे, ते जेवण पण उशीर झाला करतात. होता ना, हां. त्यामुळं आणि थोडा तुम्हाला लेट झाल्यामुळं. परत निघायचं आहे. हो. तर आता तुम्ही परत बारामतीपर्यंत जाणार महाबळेश्वर करून. तुमचा प्रवास सुखाचा हो. आणि यापुढे कधीही आलात तर नक्की माऊली कृपा होमस्टेला भेट द्या. आणि आम्ही तुमचे तर कोणी येऊच नक्की, पण आमच्यासोबत आम्ही तुम्हाला म्हणजे कोणी कस्टमर नाते पण, नातेवाईक हां, कोणी नातेवाईक, यांना तुमचे पण मित्र. आवर्जून तुमची भेट देऊ का, की तुमच्याकडे सेवा छान आहे, सगळं व्यवस्थित आहे. हां, गरम पाणी आमचं जरा सोलरचं असल्यामुळे खूप पावसातून कडक थोडंसं. होतं, आम्हाला मगाशी पण आता कडक भाजलंय मिळालं. पाणी. हां, आता पण कडक हा, मिळालं. ओके. सकाळचं तुम्हाला थोडंसं कोमट मिळालं. सकाळचं सकाळी कोमट पण चांगलं चांगलं पाणी. म्हणजे मिळालं. काय साहेब सांगतात. त्याने लवकर केली असेल. हो ओके. चला, तुमचा प्रवास सुखाचा हो. हो, तुमचे आशीर्वाद, धन्यवाद. सगळं व्यवस्थित व्हावं. धन्यवाद.